प्रेक्षक हो, सर्वसाधारणतः डॉक्युमेंटरी 8 ते 10 मिनिटांची असते, परंतु फांदी ते पारांबी या डॉक्युमेंटरीचा उद्देश संस्था, काळ आणि कार्य याचा इतिहास संकलित करून तो भावी पिढ्यांसाठी आंतरजालावर कायमस्वरूपी जतन करून ठेवणे हा आहे। त्यामुळे ही डॉक्युमेंटरी तब्बल अर्ध्या तासाहून मोठी आहे। निवेदन: फांदी ते पारंबी या उपक्रमांतर्गत कळसुली शिक्षण संघ मुंबई या संस्थेची डॉक्युमेंटरी कोकण नावच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आलेली आहे। या डॉक्युमेंटरीसाठीचे संदर्भ, तपशील इत्यादी हे उपलब्ध मुद्रित साहित्य तसेच जाणकार मंडळी यांच्या माध्यमातून संकलित केलेले आहेत। हा संकलित केलेला इतिहास आहे, त्यामुळे काही संदर्भ, काही तपशील अथवा काही नामोल्लेख करावयाचे अनावधानानं राहून गेलं असण्याची शक्यता आहे। संकलित इतिहासास मर्यादा असतात, ती मर्यादा इथेही लागू आहे हे कृपया लक्षात घ्यावं। त्या सर्व ज्ञात अज्ञात मान्यवरांना मानाचा मुजरा। संयोजक फांदी ते पारंबी। स्क्रिप्ट लेखन राष्ट्रीय क्रीडा पत्रकार आणि कळसुलीचे सुपुत्र रणजित दळवी मुंबई यांनी केले आहे। यासाठी संदर्भ सुवर्ण महोत्सव व स्मरणिका 14 मार्च 1979 कळसुली शिक्षण संघ मुंबई। हिरक महोत्सव स्मरणिका, सुवर्ण महोत्सव स्मरणिका प्रकाश दळवी, राजा दळवी, क्रिएटिव्ह हेड कोकण नाव कणकवली। विजय शेट्टी, संयोजक फांदी ते पारांबी। गावाने रचिला पाया, संस्थेने गाठला कळस। 1929 साली स्थापन झालेलं कळसुली शिक्षण संघ मुंबई संचालित कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कळसुली, तालुका कणकवली 1929 साली म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्याही तब्बल 18 वर्षे आधी स्थापन झालेल्या कळसुली शिक्षण संघ मुंबई संचालित कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स कळसुली, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्गच्या फांदी ते पारंबी या प्रवासाची ही कहाणी। कळसुली हा तसं पाहायला गेलं तर एक महत्वाचं गाव, कणकवली तालुक्यातला आणि पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानातला एक निसर्ग संपन्न गाव, पण सह्याद्रीच्या पायथ्याच्या लगत असा दुर्गम असा भाग, त्यामुळं फार जुन्या काळापासून दळणवळणाचा अभाव, त्यामुळे शिक्षणाचा अभाव आणि मग इथली माणसं नोकरी धंद्यानिमित्तानं मुंबईला जात असत आणि तिथूनच मग मुंबईला जी माणसं गेली त्यांच्याकडूनच ह्या गावामध्ये शाळा असावी असा विचार जो पुढे आला, त्यामुळे इथे 1929 साली सर्वप्रथम एका शाळेची स्थापना झाली। 4वी-5वी पर्यंत शिक्षण होतं, त्यानंतर ते त्याच्या पुढचं शिक्षण नसल्यामुळं मग शेवटी इथल्या लोकांना जाऊन सावंतवाडीचे जे बापूसाहेब महाराज होते, अर्थात ते प्रगत होते त्या काळात, म्हणजे सावंतवाडी संस्थान पाहण्याकरता स्वतः महात्मा गांधी आले होते। याच्यावरून तुमच्या लक्षात यावं की बापूसाहेब महाराजांचे विचार किती प्रगत होते। मग त्यांनी आश्वासन दिल्यानंतर इथे मग 7वी पर्यंत शाळा झाली। 2 ज्या शाळा होत्या इथल्या, एक गवसवाड्याची शाळा होती आणि एक इथेही होती, मला वाटतं तुमच्या दिंडोणे आणि याच्यामध्ये कुठेतरी शाळा होती। तर त्या शाळांचं एकत्रीकरण करून त्या 7वी पर्यंत शेवटी ते शाळा सुरू झाली आणि त्याच्यानंतर 1957 साली त्यानंतर मग इथं हायस्कूलचा विचार पुढे आला आणि 59 सालात तो मृत स्वरूपास गेला। त्याच्या आधी अर्थात 4-5 वर्ष हे मंथन चालू होतं। 57 साली एका छोट्याशा मांगरामध्ये, तो मांगर मला अजूनही आठवतो, रस्त्यालगतच आहे त्या मधूच्या दुकानाच्या अलीकडे, लोकांना मधूचं दुकान माहीत आहे म्हणून सांगतो, लँडमार्क तिथला। तर त्या मांगरात 8वीचा वर्ग सुरू झाला। त्याच्या आधी एका कुठल्या तरी घरामध्ये दळवी होते आमचे उंबर्डेकर, त्यांच्या घरात ते सुरू झालं। असं ते छोट्या बाल्यावस्थेतून त्याची सुरुवात आहे। अर्थातच अवस्था ही बाल्यावस्थाच असते प्रत्येकाची, तशी शाळेची होती। गावामध्ये काही व्हायला पाहिजे या तळमळीने पेटून उठलेला माणूस, आणि यावेळी नेतृत्व डॉक्टर दळवी करायचे। या गावात मुंबई पातळीवरती जतू दळवी करायचे, त्यांच्या नेतृत्वाखाली जतू दळवींच्या सुद्धा मुंबई पातळीवरती अनेक व्यक्तिमत्व निर्माण झाली। एक विशेष की त्या व्यक्तिमत्व स्टेट बँकेत मोठ्या मोठ्या हुद्द्यावर असलेली माणसं, त्यांनी सुद्धा तिथे मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचं सहकार्य करून संस्थेला अगदी हातभार लावलेला आहे। गाव पातळीवरची सुद्धा काही माणसं बरीच अशी होती। डॉक्टर दळवींच्या नेतृत्वाखाली आर्मी दळवींनी व्हाईस चेअरमन काम, मी ते सेक्रेटरी म्हणून एक जवळजवळ 22 वर्ष काम केलं। हे आम्ही काम करत असताना हे योगदान देण्याचा संधी जी मिळाली इथे, ती आम्ही सुद्धा एक लाभदायक मानतो। या गावामध्ये आता शिक्षकही त्यावेळी मिळायचे नाही। डॉक्टर दळवी, आम्ही माणसं कोल्हापूरवरून आणायची, BSc BA MA BA, आणि काही दिवस ती अडचणी आणि इथलं वातावरण बघून ते जायची।
आणि मग गावामध्ये आणि परिसरामध्ये काही अशा प्रकारची शैक्षणिक गुणवत्ता असलेली आणि अर्हता असलेली माणसं आम्हाला मिळायला लागली. आता आमच्याकडे असलेले शिक्षक हायर सेकंडरी किंवा सेकंडरीचे चांगल्या दर्जेदार अशा प्रकारचे घेतात. एक डॉक्टर दळवींच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारची माणसं निवडून घेतलेली त्यावेळेपासून प्रत्येक संस्थेमध्ये काही अनुदान घेण्याची हे होती. आमच्या संस्थेत कुणाकडे नवा पैसा आम्ही त्यावेळी घेतला नाही. यांची गुणवत्ता बघून त्यांना आम्ही सिलेक्शन त्यांचं केलं आणि आतापर्यंत ती माणसं चांगल्या पद्धतीने या संस्थेत काम करून या संस्थेत देतात. गाव पातळीवरच्या इमारत गावातल्या प्रत्येक माणसाने योगदान दिलेलं आहे, ते विसरून चाललं नाही. कोणी झाडं दिलं, कोणी फळ दिलं, कोणी पैसा दिला, कोणी भात गोळा केलं. भात गोळा करून सुद्धा घरोघरी फिरून भात गोळा करून त्याच्या पैशातून काही फंड निर्माण केलेला आहे आणि इमारती आम्ही बांधलेल्या आहेत. हा इतिहास गावाचा आहे. या गावामध्ये जे काही केलं गावाने ते गावाला भूषणावर झाले. प्रत्येक माणसाच्या योगदानाची गावाने नोंद घेतलेली आहे. इथे आता ही जमीन पाहिजे. कौलसुलकरांपैकी असलेले कुळवाईटाला इथले कौलसुलकर आणि एक दळवी म्हणून यांनी ही आपल्या विनामोबदला आम्हाला दिली. कसलाही पैसा न घेता ही इमारत बांधण्यासाठी दिली आणि ही प्रशस्त इमारत त्यावेळी ते निर्माण झाली आणि ही गावाच्या मध्यवर्ती आहे. 1 नंबर शाळा 7वीपर्यंतची सुद्धा समोर असलेली ही सुद्धा गावाच्या मध्यवर्ती आहे. इथून 4 किलोमीटर उमरणा, इथून 4 किलोमीटर गावडेवाडी, ही 4-4 किलोमीटरची मुलं गाव या शाळांमध्ये हायस्कूलमध्ये पायी चालत यायची. आता संस्थेला जेव्हा काही मुलं कमी पडायला लागली तेव्हा एक आम्ही गाडीची व्यवस्था केली. आता काही इतर गावातून पंचक्रोशीतून काही मुलं संस्थेने दिलेल्या गाडीतून त्यासाठी शिक्षकसुद्धा योगदान देतात. दर महिन्याला काही पगार आहे. आम्ही सुद्धा प्रायमरीकडे असताना नैवेद्य निधी काढायचो आणि आमच्या पगारातलो काही पोरांसाठी काढायचं आणि मग पगार उचलायचो. त्यावेळी टेबलावर वाटायची सवय होती आम्हाला. ते मग आम्ही सांगितलं नैवेद्य निधी ठेवायला जा. त्यावेळी 50-100 रुपये ठेवायचे मोठे होते. आता गेली 8 वर्षे मी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम करत आहे. माझ्या अगोदर या ठिकाणी 5-6 मुख्याध्यापक होऊन गेलेले. सर्वांनी अतिशय सुंदर काम केलं. मुलांनी सर मुख्याध्यापक असल्यापासून या ठिकाणी 100% निकालाची परंपरा सुरू झाली. ती आज तागायत जवळपास 10 वर्ष ती कंटिन्यू सुरू आहे. आमच्या प्रशालेमध्ये दसकृषीतून या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेतात. हळवल, शिरवल, वागदे, कसवण, तळवडे, बोर्डवे, आंबरड, कुसबे, कुंदे, पोकरण, शिवडाव इत्यादी गावातून विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी या ठिकाणी प्रवेश घेत असतात. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्थित सोय व्हावी म्हणून आम्ही या विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बस पास तसंच मोफत स्कूल बस योजना कार्यान्वित केलेली आहे. त्याचबरोबर त्यांना मोफत गणवेश, वह्या, पुस्तके देतो की जेणेकरून या परिसरामध्ये असणाऱ्या गरीब विद्यार्थ्याचं शिक्षण थांबू नये. हा आमच्या संस्थेचा, आमच्या सर्व स्टाफचा हेतू आहे. हा सगळा खर्च आमची संस्था आणि आमचं सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी करत असतात. आमच्याकडे निकाल लागण्याचं किंवा गुणवत्ता वाढवण्याचं जे काम आहे ते आमच्या सर्व शिक्षक वर्ग करत असतो. त्यासाठी जादा तासिका घेतात. सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन, शिक्षक, बालक, पालक मेळावे आयोजित करतो आम्ही. प्रत्येक परीक्षेनंतर पालकांशी योग्य सुसंवाद साधतो आणि त्याचंच फलित म्हणजे आमचा सातत्याने 100% निकाल लागत आहे. तसं बघितलं तर कोकणची आपली मुलं हुशार, स्मार्ट आहेत. त्यांचा अभ्यास करण्याची पद्धत चांगली आहे. पालकही सहकार्य चांगलं देतात. आमचे शिक्षकसुद्धा कठोर परिश्रम घेतात आणि त्यामुळं सातत्याने आपला निकाल चांगला लागत आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इथं काम करत असताना आमच्या संस्थेचं, पालकांचं, माजी विद्यार्थ्यांचं उत्तम सहकार्य लागतं. हे एक अतिशय जमेची बाजू आहे. त्यामध्ये आमचे खेळामध्ये जे शिक्षक आहेत त्यांनी अनेक प्रकारचे खेळ या ठिकाणी सुरू केलेले. फेन्सिंग म्हणजे तलवारबाजी यामध्ये आमचे 16 विद्यार्थी विभाग स्तरावर खेळले. त्यातील एक विद्यार्थी कुमार तन्मय रामचंद्र खरात हा राज्य लेवलला संभाजीनगर या ठिकाणी गेला. त्याचबरोबर धनुर्विद्या आर्चरीमध्ये आमचा विद्यार्थी कुमार अस्मित शैलेश हा सातारा या ठिकाणी झालेल्या विभाग स्तरावर 5वा. म्हणजे असे अनेक क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी चमकत आहेत. त्याचबरोबर लर्निंग या अंतर्गत आमच्याकडे मॉडेल मेकिंग स्पर्धा होती. त्यामध्ये राज्यस्तरावर आमचे 2 विद्यार्थी रुद्र शिवाजी गुरव आणि गिरीश मंगेश परब या 2 विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आणि त्यांची बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरती निवड झाली. असे अनेक क्षेत्रामध्ये आपल्या या कळसुली गावातील विद्यार्थी तुम्हाला चमकलेले दिसतील. त्याचबरोबर ही शाळा चालवण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्या गरजा आवश्यक असतात, भौतिक सुविधा आवश्यक असतात
त्यासुद्धा अनेक संस्थेमार्फत आम्हाला मिळतात. घरातल्यासारखी काळजी बऱ्याचदा पुरेशी नाही ठरत किंवा इच्छा असली तरी घेता येतेच असं नसतं. आजोळ असतं ज्येष्ठ नागरिकांचं काळजी घेणारं घर. एका तपाहून अधिक काळ ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद फुलवणारा प्रकल्प. डॉक्टर रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर संचलित नेरूर, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथील आजोळ ज्येष्ठ नागरिक पर्यटन केंद्र. वृद्धाश्रम नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांचे निसर्गरम्य वातावरणात निरामय आनंदी आयुष्य जगण्याचे केंद्र. ना नफा ना तोटा तत्वावर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी संस्थेने चालवलेला प्रकल्प. ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य आनंदी ठेवणारा, ज्येष्ठांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक आरोग्याची काळजी वाहणारा प्रॅक्टिकल परवडेबल प्रकल्प. आजोळ, नेरूर, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. परेड सावधान, परेड विश्राम. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास. ही अशी प्रशाला आहे जिच्या प्रत्येक प्रत्येक चिऱ्याला ग्रामस्थांचा हात लागलेला आहे. त्या काळी वाहतुकीची साधनं नसल्याने बोर्डवे, आमरड सारख्या 4 ते 6 किलोमीटर अंतरावरून जंगल तुडवीत चिरेखानी असलेल्या गावातून ग्रामस्थांनी डोक्यावरून चिरे आणून ही प्रशाला उभी केली आहे. झाडांपासून वासे तयार करणे, श्रमदानातून चर खणणे, इमारत बांधकामासाठीची मदत यासारख्या श्रमदानाच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या घामाच्या सिंचनातून हे ज्ञानमंदिर उभारलं गेलं आहे. वर्गणी गोळा करून गाव आणि कळसुली शिक्षण संघ मुंबई यांच्या माध्यमातून पै गोळा करून ही प्रशाला उभारली गेली आहे. ज्यांच्याकडे पैसे नसत त्यांच्याकडून भात गोळा केला जाईल. हा भात विकून शाळेचा खर्च भागवला जाईल. अनेकदा शिक्षकांना पगार म्हणून रोख रकमेऐवजी भात दिला जायचा. शिक्षक तो स्वीकारत आणि शाळेसाठी राबत असा तो काळ होता. 1929 साली स्थापन झालेल्या कळसुली शिक्षण संघ मुंबई संचालित कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स कणकवलीचा फांदी ते पारंबी हा प्रवास जाणून घेण्यासाठी आपल्याला 1920 पर्यंत मागे जावं लागेल. 1920 साली फांदी ते पारंबी या प्रदीर्घ प्रवासाचं बीज रोवलं गेलं. कळसुली हा गाव डोंगर दऱ्यांनी नटलेला. आवली म्हणजे रांग, डोंगरांच्या कळसांच्या रांगा या अर्थानं कळसुली हे गाव. सन 1920च्या सुमारास कळसुली गावामध्ये इयत्ता 4थी पर्यंत शिक्षण देणाऱ्या 2 मराठी शाळा होत्या. देवऋषीवाडी, मधलीवाडी, तिसगवाडी, गडगेवाडी, सांद्रेवाडी, दिंडवणेवाडी या परिसरासाठीची शाळा दळवीवाडा शाळा म्हणून ओळखली जाई. तर परबवाडी, भोगनाथवाडी, गावकरवाडी, गवसवाडा, गावडेवाडी या परिसरासाठी असलेल्या शाळेला गवसवाडा शाळा असं म्हटलं जात असे. दळवीवाडा शाळा त्यावेळची प्रमुख ग्रामस्थ मंडळी विठ्ठल विश्राम दळवी, बाबाजी यशवंत दळवी, विष्णू झिलू दळवी, नारायण दाजी दळवी, नाना महादेव दळवी आडेकर, लक्ष्मण दौलत दळवी, सखाराम तातोबा दळवी, बापू साबाजी दळवी इत्यादींच्या प्रेरणेनं आणि परिश्रमानं चालू होती. सुमारे 1925च्या सुमारास या दळवीवाडा शाळा आणि गवसवाडा शाळा या दोन्ही शाळांमध्ये 5वीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या कितीतरी आधीचा तो काळ. त्या काळी कोकणात रोजगाराची साधनच नसल्याने कोकणातील मंडळी नोकरीसाठी मुंबईसारख्या शहरात गेली आणि तिथेच स्थायिक झाली. मात्र स्वतःच्या मायभूमीचा, कोकण भूमीचा त्यांनी कधीच विसर पडू दिला नाही. आपल्या गावाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकासासाठी मुंबईत ग्रामविकास मंडळं त्यांनी स्थापन केली. कळसुली शिक्षण संघ मुंबई हे त्यापैकीच एक अग्रगण्य मंडळ. कळसुली गावात 5वी पुढील शिक्षणाची सोय नसल्याने परिसरातील बहुतांश मुलांचं पुढचं शिक्षण थांबत असे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून कळसुली गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि मुंबई निवासी कार्यकर्त्यांनी त्यावेळचे सावंतवाडी संस्थानाचे राजे स्वर्गीय परमपूज्य बापूसाहेब महाराज
यांची समक्ष भेट घेऊन विचार विनिमय केला आणि आपली कैफियत परमपूज्य बापूसाहेब महाराज यांच्या कानी घातली। त्यावेळी श्रीमंत बापूसाहेब महाराजांनी कळसुलीतील दळवीवाडा शाळा आणि गवसवाडा शाळा या 2 शाळांचे एकत्रीकरण करण्यास सांगून त्यानंतर पुढील शिक्षणास परवानगी देऊ असं आश्वासन दिलं। नंतर स्थानिक ग्रामस्थ आणि मुंबई निवासी कार्यकर्ते यांनी संयुक्तपणे विचार विनिमय करून श्रीमंत महाराजांनी सुचविल्यानुसार दोन्ही शाळांचं एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी एक नवीन शाळा इमारत बांधण्यासाठी निधी गोळा करण्याची योजना आखली। या योजनेनुसार मुंबई निवासी प्रमुख ग्रामस्थांनी मुंबईत एक सभा घेऊन आपल्या गावाच्या शैक्षणिक विकासासाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने सप्टेंबर 1929 मध्ये कळसुली शिक्षण संघ मुंबई या संस्थेची स्थापना केली। हेच 1929 पासून आज तागायत कळसुली परिसरातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रमासाठी अव्याहत योगदान देत असलेलं कळसुली शिक्षण संघ मुंबई। कळसुली शिक्षण संघ मुंबई या संस्थेची सप्टेंबर 1929 मध्ये स्थापना झाली। त्यावेळची प्रमुख कार्यकर्ती मंडळी पुढील प्रमाणे होत: रघुनाथ झेलू दळवी, दिनकर सखाराम दळवी, कृष्णाजी बुधाजी सावंत, सखाराम आप्पाजी दळवी, यशवंत लक्ष्मण दळवी, शंकर बाबू दळवी, भाऊ जयराम दळवी, तुकाराम आप्पा दळवी, भिवा सुरबा दळवी, नारायण केशवशेठ पारधिये, शांताराम भाऊ दळवी, गोपाळ धोंडू कोंडसकर, आत्माराम सीताराम दळवी, भगवान भिवा दळवी, सखाराम विठ्ठल ताम्हानेकर, रामचंद्र आबाजी कळसुलकर, विठ्ठल नारायण दळवी, सीताराम दत्तात्रय तावडे। कळसुली शिक्षण संघ मुंबई संस्थेची स्थापना होताच संघाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील ग्रामस्थ बंधूंशी संपर्क साधून शिक्षणाचं महत्त्व आणि आवश्यकता त्यांना पटवून दिली। त्यामुळे संघाच्या सभासदांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आणि संकल्पित इमारतीसाठी निधी गोळा होऊ लागला। तेव्हा संघानं 1936 साली पूर्ण प्राथमिक शाळेची मुख्य इमारत अर्थात सध्याची शाळा क्रमांक 1 बांधण्यास सुरुवात केली। मुंबई निवासी ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्याने आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मौलिक श्रमदानाने 1937 साली ती बांधून पूर्ण करण्यात आली। शाळेची ही नवीन इमारत बांधून पूर्ण झाल्यावर संघाने सावंतवाडी संस्थान सरकारकडून मराठी 7वी आणि इंग्रजी 3री पर्यंत शिक्षणास मंजुरी मिळवली। सावंतवाडी सरकारनं या मंजुरीबरोबरच 900 रुपये अनुदान दिलं। अशा प्रकारे कळसुली गावातील दळवीवाडा शाळा आणि गवसवाडा शाळा यांचं एकत्रीकरण करून नवीन इमारतीमध्ये गावातील पहिली प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली आणि त्या शाळेत मराठी 7वी आणि इंग्रजी 3री पर्यंतचं शिक्षण सुरू करण्यात आलं। या पूर्ण प्राथमिक शाळेत इंग्रजी शिक्षण सुरू झाल्यामुळे आणि आसपासच्या गावात इंग्रजी शिक्षणाची सोय नसल्याने त्या गावातील मुलं इंग्रजी शिक्षणासाठी या शाळेत येऊ लागली। त्यामुळे शाळेची जागा मुलांच्या वाढत्या संख्येमुळे अपुरी पडू लागली। तेव्हा संघानं 1 जानेवारी 1945 मध्ये मदतीसाठी पुण्यप्रभाव या नाटकाचा जाहीर प्रयोग लावला। यातून मिळालेल्या निधीत भर घालून कळसुली शिक्षण संघानं 1946 मध्ये मुख्य इमारतीस जोडून पूर्वेच्या बाजूस वाढीव बांधकाम पूर्ण केलं। त्यानंतर इंग्रजी 4थीचा वर्ग लवकरच या शाळेत सुरू करण्यात आला। त्यामुळे वाढीव भागही कमी पडू लागला। आणखी वाढीव भागाची गरज भासू लागली। तेव्हा संस्थेनं सावंतवाडी संस्थान सरकारकडून 1250 रुपयांचं अनुदान मिळवून शाळेसाठी एप्रिल 1950 मध्ये आणखी वाढीव भाग बांधून पूर्ण केला। याच काळात म्हणजे 1959 मध्ये संस्थेच्या कार्यात हिरारीने कार्य करणारे त्यावेळेचे तरुण जगन्नाथ तुकाराम दळवी यांची संघाच्या सर्वसाधारण सभेने चिटणीस पदावर नियुक्ती केली। पुढे प्रदीर्घ काळ संस्थेचं नेतृत्व केलेल्या जगन्नाथ तुकाराम तथा ज तू दळवी यांनी आपल्या कार्याने त्या कालखंडावर मोठाच ठसा उमटवला। ज तू तथा दादा दळवी यांनी 1951 पासून ते एप्रिल 2011 पर्यंत जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत संस्थेच्या विविध जबाबदाऱ्या स्वतःला पूर्णपणे वाहून घेत सांभाळल्या। ते संस्थेचं अध्यक्षपद भूषवत असताना वयाच्या 87व्या वर्षी निवर्तले। ज तू तथा स्वर्गीय दादा दळवी कळसुली शिक्षण संघात तब्बल 61 वर्षे सलग कार्यरत राहिले। नोकरी व्यवसायाने ते टेक्स्टाईल टेक्नॉलॉजिस्ट असल्याने आपल्या हायस्कूलमध्ये तांत्रिक शिक्षण, टायपिंग ते तांत्रिक, संगणकीय शिक्षण यासाठी ते कायम कृतीप्रवण राहिले। आपल्या गावाच्या शैक्षणिक संस्थेशिवाय अनेक पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, भाडेकरू संघ, तत्कालीन दक्षिण कोकण फेडरेशन ते सिंधुदुर्ग जिल्हा मराठा संघ आदी अनेक क्षेत्रात जतू दळवी यांचं योगदान राहिलं। या काळात कळसुली ग्रामस्थांमध्ये शिक्षणाबाबत अधिकाधिक ओढ निर्माण होऊ लागली, सहभाग वाढू लागला। बालवीर पथक, सहकारी सोसायटी, मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी वाचनालय इत्यादी उपक्रम सुरू झाले।
1956 साली या शाळेचा PSP निकाल 100% लागला. दत्तात्रय गोविंद कुलकर्णी आणि शंकर कानू सावंत तथा SK सावंत यांचा या सर्व उपक्रमामध्ये पुढाकार होता. 1958 मध्ये पूर्ण प्राथमिक शाळेच्या हॉलमध्ये संघाने पार्टिशन घालून 4 निरनिराळे वर्ग तयार केले. यामुळे एकाच हॉलमध्ये वेगवेगळे अनेक वर्ग बसविल्याने गैरसोय दूर झाली. 1959 मध्ये महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण आणि कृषी मंत्री नामदार बाळासाहेब तथा PK सावंत यांचा कोकणवासियांतर्फे मुंबईत जाहीर सत्कार करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये कळसुली शिक्षण संघ मुंबईचा पुढाकार होता. कळसुली शिक्षण संघ मुंबईने शाळेसाठी निधी वाढविण्यासाठी मार्च 1959 मध्ये पु ल देशपांडे लिखित तुझे आहे तुझं पाशी या नाटकाचा मदतीसाठीचा प्रयोग मुंबईत सादर केला. या प्रयोगाच्या वेळी सावंतवाडीच्या राजमाता श्रीमंत पार्वतीदेवी भोसले, कणकवली भाग एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तत्कालीन आमदार BB सावंत, जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष आमदार ज.रा. तावडे यांचा सत्कार माजी महापौर आचार्य मो.वा. दोंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. तुझे आहे तुझं पाशी या मदतीसाठीच्या नाटकाच्या प्रयोगातून आणि दिवाळी भेटीतून 1300 रुपये इतका निधी जमला. तर 1960 मध्ये सरचिटणीस ज. तु. दळवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कळसुलीत येऊन ग्रामस्थांकडून भात गोळा करून या गोळा केलेल्या भाताच्या विक्रीतून 2400 रुपये तर ग्रामस्थांच्या रोख देणग्यातून 400 रुपये असा निधी उभा केला गेला. याच दरम्यान सरकारची फी माफीची योजना अस्तित्वात आली. तेव्हा सरकारच्या या विद्यार्थी फी माफी योजनेचा लाभ घेत कळसुलीमध्ये आपलं गावाचं हायस्कूल सुरू करता येईल का असा विचार कळसुली शिक्षण संघ मुंबई आणि कळसुली ग्रामस्थांनी सुरू केला आणि वेध सुरू झाले एका भल्या मोठ्या पल्ल्याचे. या संस्थेमध्ये जुन्या जाणत्या ज्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एक शिक्षणाचं व्रत सुरू केलं आणि त्यामध्ये गावातल्या सर्व ग्रामस्थांचं सहकार्य आणि त्या सहकार्यामुळे या ठिकाणी एवढी मोठी संस्था उभी राहिली आणि त्याच्यामध्ये हजारो विद्यार्थी आमच्यासारखे या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या भागात जाऊन आम्हाला तर या शाळेमध्येच संधी मिळाली. परंतु गावामध्ये खरा आर्थिक स्रोत जो निर्माण झाला तो या संस्थेच्यामुळे निर्माण झाला आणि आज ही संस्था अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे. संस्थेने अलीकडच्याच काळामध्ये या शिक्षण इमारतींचं नूतनीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आज तागत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं त्या सर्व विद्यार्थ्यांना आव्हानसुद्धा केलेलं आहे आणि सर्व गावाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यामुळे या ठिकाणी हे शिक्षण संस्थेचं जे कामकाज आहे ते अगदी जोमाने चालू आहे. संस्थेमध्ये नवीन उपक्रम गेल्या 2 वर्षामध्ये IBT सुरू केलेलं आहे. तसंच वेगवेगळे शैक्षणिक किंवा शिक्षण उपक्रमशील अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून वेगळे कोर्सेस राबवून या ठिकाणी विद्यार्थी उद्योजक बनतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कौशल्य प्रदान अशा प्रकारचं शिक्षण देऊन ते आपलं उदरनिर्वाह करतील अशा अपेक्षेने संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते निश्चितपणे यशस्वी होतील. यामध्ये खरोखरच ज्यांनी जमिनी दिल्या किंवा ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांचे आभार किंवा धन्यवाद त्यांना द्यावे हे त्यांचे श्रेय जे आहे ते महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून नवीन पिढी जी आहे नवीन पिढीने सुद्धा या शिक्षण संस्थेकडे जरी या ठिकाणी शिकत नसले किंवा त्यांची मुलं या शाळेमध्ये सध्या शिकत नसली, वेगवेगळ्या ठिकाणी मुंबई पुण्यासारख्या चांगल्या संस्थांमध्ये शाळांमध्ये शिकत असली तरी आपला आर्थिक स्रोत हा इथून झाला आहे हे लक्षात ठेवून या शिक्षण संस्थेमध्ये त्यांचा सहभाग असणं गरजेचं आहे आणि तो आहे. चांगल्या प्रकारचा प्रतिसाद गावामधून मिळत आहे आणि शिक्षण संस्था दिवसागणिक या ठिकाणी ऊर्जितावस्थेमध्ये राहील आणि गावामध्ये राहिलेली जी गरिबांची मुलं आहेत त्यांना शिक्षणाचा लाभ मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न या कळसुली शिक्षण संघ मुंबईचा आणि या सगळ्या संस्थेच्या पदाधिकारी किंवा ग्रामस्थ सर्वांचा प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावं. 1965 मध्ये मी मराठी शाळा नंबर 1 मधून कळसुली हायस्कूलला 8वी मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळेला 8वी मध्ये मुलं कमी पडत असल्यामुळे कळसुली शिक्षण संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आपली मुंबईतील नावाजलेल्या हायस्कूलमधील मुलं काढून कळसुली हायस्कूलमध्ये दाखल केली. ही मुलं हुशार होती, त्यांचं मराठी, हिंदी आणि इंग्रजीवरती प्रभुत्व होतं आणि त्यामुळे आमची भाषाही सुधारली आणि आमच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सुद्धा वाढ झाली. तसेच गावातील काही ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील आपल्या नातेवाईकांची मुलं 8वीसाठी दत्तक घेऊन कळसुली हायस्कूलमध्ये दाखल केली आणि
त्यांच्या ह्या त्यागाला तोड नाही. त्यांच्या सहकार्यामुळेच आपल्या हायस्कूलचं भरभराट झाली. आज कसुली हायस्कूल यशस्वी वाटचाल करत आहे. एका जुन्या इमारतीचं पुनर्बांधणीचं काम जोरात सुरू आहे आणि कसुली हायस्कूलला उज्ज्वल भवितव्य आहे. रूप तुझे छान ग, रूप तुझे छान ग, पैशाशी माझ्या जवळ. रूप तुझे छान ग, रूप तुझे छान ग, चंद्रवाणी मुखडा तुझा दिसे गोरा पान ग. कळसुलीत आपलं गावचं हायस्कूल सुरू करावं या विचाराचं बीज रुजू लागलं होतं. त्याचवेळी कळसुली शिक्षण संघ मुंबईचे एक सल्लागार विठ्ठल नारायण पारधिये हे कळसुलीला गावी आलेले होते. त्यांना तसंच पूर्ण प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना संघाचे सरचिटणीस जतू दळवी यांनी पत्र पाठवून हायस्कूल स्थापनेबाबत आपला मानस कळवला आणि आवश्यक ती चौकशी करण्यास सांगितलं. याच वेळी म्हणजे सन 1958-1959 दरम्यान कणकवली भाग एज्युकेशन सोसायटी मार्फत कणकवली तालुक्यात 5-6 माध्यमिक विद्यालये नुकतीच सुरू झाली होती. तेव्हा पारधिये यांनी या सोसायटीचे चेअरमन तत्कालीन आमदार बी सावंत यांची भेट घेऊन संघाची हायस्कूल योजना त्यांच्या समोर ठेवली. यावेळी आमदार बी सावंत यांनी कळसुली भाग एज्युकेशन सोसायटीतर्फे कळसुली येथे हायस्कूल सुरू करण्याबाबत परवानगी दिली. त्यानंतर 8 मे 1959 रोजी कळसुली पंचक्रोशीतील ग्रामस्थांची एक सभा घेण्यात येऊन कणकवली भाग एज्युकेशन सोसायटी मार्फत कळसुली येथे जून 1959 पासून हायस्कूल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 1 जून 1959 रोजी तत्कालीन आमदार बी सावंत यांच्या हस्ते कळसुली इंग्लिश स्कूलचं समारंभपूर्वक उद्घाटन करण्यात आलं. संघाच्या वतीने हायस्कूलची व्यवस्था पाहण्यासाठी संघाने स्थानिक हायस्कूल कमिटी स्थापन केली. या कमिटीचे चेअरमन पद डॉक्टर य.बा. दळवी यांच्याकडे सोपविलं. सेक्रेटरी पद डॉक्टर दत्तात्रय गोविंद कुलकर्णी उर्फ आबा मास्तर यांच्याकडे दिलं. कळसुली शिक्षण संघ मुंबईच्या माध्यमातून ज्या महनीय व्यक्ती संस्था कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग लाभला त्यात यशवंत बाबाजी दळवी तथा डॉक्टर य.बा. दळवी यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. कळसुली शिक्षण संघ मुंबईच्या माध्यमातून कळसुली गावात स्थानिक समितीचे कार्याध्यक्ष आणि स्कूल कमिटीचे चेअरमन म्हणून डॉक्टर य.बा. दळवी यांनी अतुलनीय योगदान दिले. डॉक्टर य.बा. दळवी हे 1962 साली कणकवली मतदारसंघातून आणि 1978 मध्ये मालवण मतदारसंघातून असे 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले. डॉक्टर य.बा. दळवी यांनी कळसुलीच्या शैक्षणिक विकासाबरोबरच रस्ता, पाणी, वीज, आरोग्य, एसटी आदी विकास कार्यात मोठी कामगिरी बजावली. आपला डॉक्टरी पेशा एक सेवाव्रत म्हणून त्यांनी आयुष्यभर जोपासला. शतायुष्याकडे पदार्पण करणारे डॉक्टर य.बा. दळवी एका दीपस्तंभासारखे कळसुली गावास आणि कळसुली शिक्षण संघास मार्गदर्शन करीत आहेत. 1 जून 1959 रोजी कळसुली इंग्लिश स्कूलचं उद्घाटन झालं. आज भव्य दिव्य इमारतीत उभ्या असलेल्या कळसुली हायस्कूलची सुरुवात 1 जून 1959 मध्ये एका मांगरात झाली होती बरं का प्रेक्षक हो. प्रथम दत्ताराम दळवी यांच्या मांगरात 8वीचा वर्ग सुरू करण्यात आला होता. नंतर सुमारे 3 महिन्यांनंतर विष्णू बाळकृष्ण दळवी यांच्या जागेत तो वर्ग हलविण्यात आला. 1959-60 या प्रथम वर्षी 8वीच्या या वर्गात एकूण 33 विद्यार्थी आणि 2 शिक्षक होते. नंतर संघाने अल्प खर्चाने आणि ग्रामस्थांच्या श्रमदानाने 2 तात्पुरत्या शेड्स बांधल्या. जून 1960 पासून नवीन वर्गही सुरू केला. प्रेक्षक हो, कळसुली शिक्षण संघ मुंबईचा स्वतःच्या कार्यकर्त्यांबाबतचा कळसुली गाव आणि ग्रामस्थांबाबत असलेला दांडगा आत्मविश्वास पहा. हायस्कूलचे वर्ग प्रतिवर्षी वाढत जाणारे होते. त्यासाठी कायमस्वरूपी इमारत बांधणं आवश्यक होतं. मार्च 1960 मध्ये हायस्कूल इमारतीसाठी कणकवली भाग एज्युकेशन सोसायटीने 12,000 रुपयांची सरकारी ग्रँट मंजूर करून घेतली होती. मात्र कळसुली शिक्षण संघानं स्थानिक कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून ही ग्रँट न स्वीकारता स्वतःच्या मालकीची इमारत स्वखर्चाने बांधण्याचा धाडसी निर्णय घेतला. नवीन इमारतीसाठी किमान 25,000 रुपयांची गरज होती. शाळेसाठी याआधी रक्कम खर्ची पडल्याने संघाच्या हाती पैसा नव्हताच. तरीही कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि गाव यांच्याप्रती असलेल्या विश्वासाच्या बळावर संघाने हा निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात उतरवलाही. संघाने मग देणगी रूपाने आणि ठेवी रूपाने इमारत निधी उभारण्यास सुरुवात केली. मधलीवाडी येथील सखाराम शिवा दळवी यांची पूर्ण प्राथमिक शाळेच्या समोरील जमीन नव्या इमारतीसाठी निश्चित करण्यात आली. स्वखर्चाने इमारतीच्या बांधकामास सुरुवात करून स्थानिक ग्रामस्थांच्या मौलिक श्रमदानाने संघाने 7 खोल्यांच्या संकल्पित इमारतीच्या चौथऱ्याचं काम 1961 मध्ये पूर्ण करून घेतलं.
जून 1959 मध्ये स्थापन झालेलं कळसुली शिक्षण संघ मुंबईचं हे हायस्कूल मे 1962 पर्यंत कणकवली भाग एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थेखाली चालू होतं. या सोसायटीशी रीतसर करारनामा करून आपल्या या हायस्कूलची सर्व व्यवस्था संघानं जून 1962 पासून संपूर्णतः स्वतःकडे घेतली. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही संघाने ही अवघड जबाबदारी पत्करली, तडीसही नेली. 1963 मध्ये महादेव सीताराम सावंत, पांडुरंग सीताराम सावंत या दोन बंधूंनी संकल्पित इमारतीच्या 7 खोल्यांपैकी 5 खोल्या संपूर्ण बांधून देण्याचं काम अल्प मोबदल्यात करून दिलं. स्थानिक चेअरमन डॉक्टर य.बा. दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या बहुमोल श्रमदानाने 1964 मध्ये इमारतीच्या उर्वरित 2 खोल्यांचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं. या दरम्यान डॉक्टर य.बा. दळवी हे 1962च्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. आमदार डॉक्टर य.बा. दळवी यांच्यामुळे तसेच संघाचे तत्कालीन अध्यक्ष वी. ना. दळवी, सरचिटणीस ज.तू. दळवी यांच्या पाठपुराव्यामुळे तसंच ग्रामस्थांच्या श्रमदानाने गावाच्या संबंधित अनेक रस्त्यांची कामं मार्गी लागली. बस सुविधा सुरू झाल्या. कळसुली हायस्कूलची घोडदौड सुरू राहिली. वर्गाच्या आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे इमारत लवकर परिपूर्ण होणं आवश्यक होतं. यासाठी 1964 ते 1967 या काळामध्ये सीताराम यशवंत भालेकर, अर्जुन श्रीधर दळवी, अनाजी दळवी यांच्या माध्यमातून काही देणगी उभी राहील. डिसेंबर 1966 मध्ये शाळेच्या मदतीसाठी वेगळं व्हायचंय मला या नाटकाचा प्रयोग दामोदर हॉल परळ इथं लावण्यात आला. यातून काही निधी उभा राहिला. अशा तऱ्हेने संघाने 7 खोल्यांच्या चिरेबंदी इमारतीचं काम 1968 मध्ये पूर्ण केलं. 1970 पासून कळसुली हायस्कूलमध्ये PSC केंद्र सुरू झालं. त्यानंतर दरवर्षी वाढत जाणाऱ्या इयत्तांसाठी जागा कमी पडू लागली. परंतु स्थानिक समितीने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने आणखी 3 खोल्यांची नवीन इमारत बांधण्याचा धाडसी निर्णय घेतला. ग्रामस्थांच्या श्रमदानाने सदरील इमारतीच्या पायाभरणीचं काम करण्यात आलं. तसंच या इमारतीचा दगडी चौथराही बांधून घेण्यात आला. 20 फेब्रुवारी 1973 रोजी काँग्रेस नेते भाईसाहेब सावंत यांच्या शुभ हस्ते कोनशिला समारंभ करण्यात आला. 27 एप्रिल 1973 रोजी ज.तू. दळवी यांच्या पुढाकाराने डॉक्टर य.बा. दळवी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व ग्रामस्थांची जाहीर सभा हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आली. या सभेत हायस्कूलचं शिक्षण 5वी पासून सुरू करणे आणि त्यासाठी दुसरी इमारत उभारून शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा निर्णय अख्ख्या कळसुली गावाने घेतला. 1973 मध्ये अर्जुन श्रीधर दळवी यांच्या हॉलकार्ट फाउंडेशन तसंच मुंबईत लावलेल्या सारे प्रवासी तिमिराचे, जास्वंदी या मदतीसाठी लावलेल्या नाटकांचे प्रयोग तसंच इतर माध्यमातून देणगी उभारून 3 वर्ग खोल्यांचं बांधकाम 1975 मध्ये पूर्ण करण्यात आलं. याच वेळी 5वीचा वर्ग आणि 11वीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानं 11वीची दुसरी तुकडी सुरू करण्यात आली. याच दरम्यान सरकारच्या 10+2+3 या नवीन आकृतीबंधाप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षण अर्थात नवीन 11वीचं शिक्षण सुरू करण्यास 1975-76 पासून परवानगी देण्याचा उपक्रम सरकारने सुरू केला होता. कळसुली शिक्षण संघाच्या सल्लागार मंडळातील वी. ना. पारधिये यांच्या प्रयत्नानं कळसुली हायस्कूलला जोडून ज्युनियर कॉलेजची स्थापना होऊन मोठाच पल्ला संस्थेने गाठला. अर्थात हा उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय विभाग सुरू झाल्याने अधिक वर्ग खोल्यांची गरज निर्माण झाली. हा निधी देणगी रूपातून उभा करण्यात आला. तत्कालीन मुख्याध्यापक P.A. सावंत यांचे सहकारी शिक्षक जे नंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष झाले ते R.B. दळवी तसंच D.G. तेली यांनी मुंबई दौरा काढून यासाठी निधी गोळा केला. R.B. दळवी यांच्या देखरेखीखाली मार्च 97 पूर्वी उच्च माध्यमिक वर्गांकरिता वर्गखोल्या बांधून पूर्ण झाल्या. सरकारच्या नवीन शैक्षणिक आकृतीबंधाप्रमाणे मार्च 1975 मध्ये पहिली SSC परीक्षा झाली. नवीन 11वी प्रवेशासाठी बाहेरगावच्या मुलांसाठी मोफत जेवणाची सोय आणि राहण्याची सोय उपलब्ध करण्याचा निर्णय ग्रामस्थ आणि शिक्षकांनी घेतला. यात डॉक्टर य.बा. दळवी, प्रकाश कृष्णा दळवी, पांडुरंग C. सावंत, दिगंबर परब, महादेव गो. दळवी, महादेव बा. दळवी, ज्ञानदेव तेली, पांडुरंग ह. दळवी आदींचा पुढाकार होता. नंतर कळसुली शिक्षण संघाने बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासाची आणि भोजनाची व्यवस्था चालविली. अशा तऱ्हेने कळसुली शिक्षण संघानं आपलं हायस्कूलचं ध्येय पूर्ण करून अत्युच्च शिक्षण यशोमंदिर उभारलं. इतकंच नव्हे तर ज्युनियर कॉलेजची स्थापना करून त्यावर सुवर्ण कळसही चढविला. याच दरम्यान 1989 मध्ये हायस्कूलच्या शेजारी 80x20 फूट चिरेबंदी हॉल बांधण्याची योजना हाती घेऊन संस्थेने ती पूर्ण केलीच. त्याचबरोबर मुंबई येथे कुर्ला स्टेशनच्या नजीक कळसुली शिक्षण संस्थेच्या कार्यालयाकरिता जागाही घेतली. सन 1984 मध्ये कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली या हायस्कूलला 25 वर्ष पूर्ण झाली. 5 मे 1984 ते 8 मे 1984 या काळात राज्याचे त्यावेळीचे महसूल राज्यमंत्री भाईसाहेब सावंत आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सव साजरा करण्यात आला.
कळसुली शिक्षण संस्था ही जिल्ह्यातील आदर्श शिक्षण संस्था आहे असे गौरवोद्गार कोकण नेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांनी यावेळी काढले. 1994 मध्ये कळसुली शिक्षण संघाचे सभासद आणि शिक्षक असलेले RB दळवी यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली. 2004-2005 हे कळसुली शिक्षण संघ मुंबईचे 75वे म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष. यानिमित्त 14 जानेवारी 2005 ते 16 जानेवारी 2005 या कालावधीत भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विशेष म्हणजे निधी संकलन विशेष उपक्रम राबवून संघाने आपला अमृत महोत्सवी सोहळा साजरा केला. या सोहळ्यास तत्कालीन विरोधी पक्ष नेते माननीय नारायण राणे उपस्थित होते. या कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष ज.तु. दळवी आणि स्थानिक समितीचे माजी चेअरमन माजी आमदार डॉक्टर य.बा. दळवी यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. आज कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक आदर्श हायस्कूल आणि कॉलेज म्हणून ओळख आहे. निकालाची परंपरा उच्च असून गेली अनेक वर्षे 10वी आणि 12वीच्या तिन्ही शाखांचे निकाल 100% राहिले आहेत. कळसुली इंग्लिश स्कूलला नुकतंच ISO 2015 मानांकन मिळालेलं आहे. कला, क्रीडा, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, 2 विशेष संगणक कक्ष अशा आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी ही प्रशाला आहे. परिसरातील गावखेड्यातील विद्यार्थ्यांच्या जाण्या येण्याची सोय म्हणून संस्थेनं प्रशस्त वाहन विद्यार्थ्यांच्या दिमतीला ठेवलं आहे. 95 वर्षांचा टप्पा ओलांडून ही संस्था आता 100 वर्षांचा टप्पा पार करण्यास सज्ज झाली आहे. माजी आमदार डॉक्टर य.बा. दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष RB दळवी, स्थानिक समितीचे कार्यवाह प्रकाश कृष्णाजी दळवी यांसारख्या असंख्य मान्यवरांचा सहयोग या कामी लाभलेला आहे. मुख्याध्यापक असलेले विष्णू विठोबा वगैरे सर यांच्या योगदानातून प्रशालेचा शतक महोत्सवाकडे फांदी ते पारंबी प्रवास सुरू आहे. संस्थेच्या या वाटचालीत संस्थेचे संस्थापक माजी अध्यक्ष रघुनाथ जिलू दळवी, दिनकर सखाराम दळवी, विठ्ठल नारायण दळवी, पुंडलिक शिवराम दळवी, जगन्नाथ तुकाराम दळवी, महादेव धोंडू नाईक, माजी सरचिटणीस कृष्णाजी बुधाजी सावंत, पुरुषोत्तम सदाशिव दळवी, सरचिटणीस अशोक कृष्णाजी भोगले, माजी चेअरमन आणि माजी आमदार डॉक्टर य.बा. दळवी, श्रीधर विष्णू दळवी, राजहंस रघुनाथ दळवी, सूर्यकांत राजाराम दळवी, माजी मुख्याध्यापक A.K. पाटील, SS उपाध्ये, NM दीक्षित, PA सावंत, BS खाडे, SS दळवी, A.K. मुलानी, KR दळवी, विद्यमान मुख्याध्यापक विष्णू विठोबा वगैरे सर या साऱ्यांचं योगदान राहिलं आहे. याखेरीज विशेष योगदान ॲडव्होकेट शशिकांत नाना दळवी, चंद्रकांत तुकाराम सावंत, लहू वासुदेव तावडे, रमेश जीजी दळवी, लहू रामचंद्र दळवी, सोमाजी अर्जुन दळवी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले RB दळवी, प्रकाश कृष्णाजी दळवी, मोहन दत्ताराम परब, वासुदेव शंकर दळवी, दिनकर वासुदेव दळवी, J.J. दळवी, मोहन चिंतामण दळवी, जगन्नाथ रामचंद्र परब, नामदेव रामचंद्र घाडीगावकर अशा अनेक ज्ञात अज्ञात सदस्य गावकरी हितचिंतक यांचा उल्लेख करावा लागेल, जेणेकरून प्रशालेच्या संस्थेचा हा फांदी ते पारंबी शतकोत्तर प्रवास सुरू आहे. डॉक्युमेंटरीच्या दी एंडकडे येताना प्रेक्षक हो, आपण कोकण नावच्या फांदी ते पारंबी या उपक्रमांतर्गत कळसुली शिक्षण संघ मुंबई संचालित कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स कळसुलीचा हा शतक महोत्सवी वर्षाकडे होत असलेला प्रवास पाहत आहात. फांदी ते पारंबी या उपक्रमांतर्गत या डॉक्युमेंटरीच्या दी एंडकडे येताना जरा डोकावूया संस्थेच्या अंतरंगात. नकुल नावाचा गवंडी मला आठवतो, त्याने ते चिरे लावले आणि परिस्थिती अशी होती, एक ते आमचे एक मेस्त्री आहेत इथे, सखाराम मेस्त्री मला वाटतं, मला त्यांचं नेमकं नाव आठवतं, सखाराम मेस्त्री. हो. तर ते मला म्हणाले एकदा बोलता बोलता की आमच्या गावामध्ये आम्ही जी सुतार मंडळी होतो, आम्ही बांधकाम करत होतो, पण चिरे लावण्याची जी कला होती ती आम्हाला माहित नव्हती. ते हायस्कूल इथे झाल्यानंतर आम्हाला चिरे तासायचे कसे, ते लावायचे कसे, काटकोनात लावायचे कसे, हे नंतर समजून आलं. आणि त्यानंतर मग आम्ही गावातल्या एक 10-12 जणांना ट्रेन केलं आणि त्यामुळं आता म्हणाले गावात आता हे काम करणारी माणसं मिळतात. मग थोडक्यात काय, या कळसुली हायस्कूलमुळं चिरे तासणारे आणि चिरे लावणारे सुद्धा निर्माण झाले. म्हणजे ते प्रकारचं शिक्षणच या हायस्कूलमुळं आपल्याला मिळालं असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर अर्थात उपाध्ये नावाचे, श्री उपाध्ये नावाचे आणखीन एक मुख्याध्यापक होऊन गेले, विद्वान, लेखक, विचारवंत. तर असे लोक मिळत गेल्यामुळं ह्या कळसुली हायस्कूलची परंपरा जी आहे ही समृद्ध होत गेली, पदोपदी ती समृद्ध होत गेली. नंतर मला वाटतं PA सावंत होते आमचे, अतिशय हुशार माणूस, मूर्ती लहान पण बुद्धी केवढी त्यांची.
अतिशय हुशार, सायन्स म्हणा, गणित म्हणा, संस्कृत सुद्धा ते शिकवू शकत असत. असे अनेक लोक इथं होते ज्यांच्यामुळं इथलं हायस्कूल समृद्ध झालं, इथल्या हायस्कूलचं नाव झालं. आणि जी 100% निकालांची जी परंपरा आता जी आपण सांगतो त्याला कारणीभूत आहे MD नाटेकर, महेंद्र धोंडू नाटेकर. हे एकच वर्ष आमच्याकडे होते इथे आणि त्यांनी सर्वप्रथम 60च्या दशकामध्ये ह्या हायस्कूलचा, किंवा मला वाटतं 60च्या दशकाच्या शेवटी असेल हे, त्यांनी या हायस्कूलचा पहिल्यांदा 100% निकाल लावला. म्हणजे मला काय सांगायचं आहे की भले दुर्गम भागातलं जरी गाव असला तरी इथली मुलं जी होती त्यांच्याकडे शिकण्याची ही होती, वृत्ती होती, त्यांच्याकडे जिज्ञासा होती, त्यांच्याकडं एक ध्येय होतं की आपण शिकून मोठं व्हावं, पुढे जावं, मोठं व्हावं, मोठ्या नोकऱ्या पकडाव्यात आणि पुन्हा आपल्या गावाला परत काहीतरी द्यावं. आणि असे अनेक लोक आहेत की ज्यांनी या हायस्कूलला, गावाला परत काहीतरी दिलेलं आहे, ज्याला इन रिटर्न म्हणतो आपण. शाळा ही इमारत 1959 मध्ये बांधली असेल तरी पण त्यावेळी रजिस्टर केलेला हा ट्रस्ट, मग ते विजन त्यांनी आपल्या गावातल्या लोकांना, विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं ह्या उद्देशाने हे जे काही केलं आणि त्याच्यामुळे आपल्याला शिक्षण मिळालं. असे कितीतरी लोक आपली पुरुषवर्गीय, आपले कार्याध्यक्ष सूर्यकांत रवी जाणून सांगतात की मी याच्यामुळेच कसं घडलो, आणि इतरही कितीतरी लोक याच्यामुळे सांगतात. आणि म्हणजे माझे वडील मुंबईत असताना पण आम्ही इकडे शिकलो, त्या वडिलांचं मत इच्छा होती म्हणून. पण त्याच्यातून आम्हाला जे काही मिळालं, आम्ही जर त्यांचं देणं लागतो, ज्यांनी हे सगळं बनवलं, घडवलं, आम्हाला शिकवलं, तर ते ऋण फेडण्याच्या निमित्ताने असो किंवा नसो, पण माझ्या पाठीमागे इतर गावातले जे विद्यार्थी घडायचे आहेत, इतर मुलं जे घडायचे आहेत, माझ्या प्राथमिकचे, माझ्या गावातले, माझ्या पंचक्रोशीतले आणि इतरत्र गरजवंत ज्यांच्याकडे सबळ पैसा आहे ते जाऊन बाहेर शिक्षणाला जात आहेत. काय शिक्षण घेत आहे तो त्यांचा प्रश्न आहे, पण माझ्या गावाचं उत्तम शिक्षण मिळत आहे, तर त्याच्यासाठी मला हातभार लावून हे माझं ऋण फेडण्यातलं एक छोटंसं काम आहे. कौशल्य शिक्षण संघ त्यावेळी इथले सगळे जे पदाधिकारी त्यावेळी ते होते सगळे विखुरलेले होते. पण सुरुवातीपासून आपल्या गावामध्ये विठ्ठल विष्णू दळवी मधली वाडी ही एक मोठी व्यक्ती होती, जिचा त्या संघाबद्दल, शिक्षणाबद्दल मोठा नेहमी आग्रह असायचा. आणि त्याच्याबरोबर वावरणारी म्हणजे कैलासवासी रघुनाथ झेलू दळवी, कैलासवासी दिनकर सखाराम दळवी गर्गेवाडी ही 2 मंडळी, तसेच श्रीधर विष्णू दळवी आणि श्रीधर पारधिये ह्या लोकांनी शिक्षण संघाच्या स्थापनेसाठी त्यावेळी मोठे प्रयत्न केले. आणि त्यांना सगळ्यांची साथ जतू दळवी याने ती धुरा सांभाळली आणि पुढे शिक्षण संघाचं कार्य जोमाने पसरवण्याचे काम जतू दळवी याने केलं. पण ही संघाची पूर्वीची जी फळी होती ती एवढी वैचारिकदृष्ट्या आणि एक प्रगल्भ विचारसरणीची होती. त्यांना वाटत होतं की आपल्या हायस्कूल, आपल्या गावामध्ये हायस्कूल व्हावं, आपल्या गावामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा लाभ आपल्या सगळ्या नागरिकांना, गावच्या आजूबाजूच्या लोकांना मिळावा. आणि या दृष्टिकोनातून प्रयत्न करून त्यांनी आपले हायस्कूलची मूर्तमेढ रोवली. आणि त्याच्यानंतर डॉक्टर वायभाई दळवी यांची साथ त्यांना लाभल्यामुळे त्यांनी पुढील पहिले चेअरमॅन म्हणून डॉक्टर वायभाई दळवी होते. आणि बाकीची ही मंडळी कालाओघामध्ये हळूहळू लुप्त होत गेली आणि नवीन जतू दळवी आणि त्यांचे सगळं पुढील सहकारी त्यांनी हे कार्य पुढे नेटाने चालू केलं. म्हणजे कौशल्याला जे पूर्वी वेटेज आहे, मी म्हणतो म्हणजे सावंतवाडीचं संस्थान होतं त्यावेळी, सावंतवाडीच्या संस्थानाच्या त्यावेळी 7वी पर्यंतची शाळा हे आपल्या संस्थानामध्ये कौशलीमध्ये फक्त 3 नंबरची शाळा होती त्यावेळी, म्हणून ते 7वी शिकले. ते मला म्हणाले ते कुठे शाळा 7वी पर्यंत 4वी पर्यंत शाळा होत्या, म्हणजे एवढं त्यावेळी महत्व कौशलीला होतं आणि आहे. आणि ते जोपासणं पुढे करणं हे सगळे आता आपली जबाबदारी आहे. मला वाटतं हे जर प्रत्येकाने विचार केला, एक कुटुंब म्हणून जर विचार केला, तो कुटुंब हे माझं कुटुंब असा जर विचार केला तर ही संस्था मोठी व्हायला वेळ लागणार नाही. जी प्रगती होते ना माझ्या कुटुंबासाठी जे मी करतोय ते मला संस्थेसाठी करायचं आहे. या कळसुरी हायस्कूलची जी शैक्षणिक प्रगती आहे ती जवळून पाहण्याचा आणि त्यात सहभागी होण्याचा
सन्मान माझ्या वडिलांना मिळालेला होता. बहुतेक मला वाटतं त्या स्थापना झाली का हायस्कूल ज्यावेळी सुरू झालं 1959मध्ये, त्यावेळी माझे वडील गोडाऊन कीपर म्हणून होते नरडव्याला. आणि डॉक्टर साहेब आणि त्यावेळची ती जाणती मंडळी शैक्षणिक क्षेत्रात होती, त्यांनी कळसुली हायस्कूल सुरू होतं, कळसुलीत एक शैक्षणिक प्रगती होते म्हणून तू त्याच्यात सामील हो म्हणून माझ्या वडिलांना आणलं आणि मला वाटतं क्लार्क म्हणून त्यांनी कळसुली हायस्कूलमध्ये सुरुवात केली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्याच हायस्कूलमध्ये ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. आज जी गावाची शैक्षणिक प्रगती आहे ती ह्या सगळ्या जुन्या जाणत्या लोकांच्या पायावर, त्या भक्कम पायावर उभी आहे. आणि आज कळसुली हायस्कूलची भरारी मोठी झाली. आज मला वाटतं 400 ते 500 मुलं आहेत. इमारत बांधकाम आता चालू आहे, काम सुरू आहे. पण आपण हे नाकारू शकणार नाही की ही आपली जुनी जाणती मंडळी त्यांनी ही सुरुवात केली. हायस्कूलने आमच्या पंखात बळ दिलं, आम्हाला उडायला शिकवलं. गरुडाला उडायला येतंच, पण त्याचं पंखात बळ देण्याचं काम जसं आई करते, आई मुलाला जसं स्ट्रॉंग बनवते तसं स्ट्रॉंग बनवण्याचं काम आज कळसुली हायस्कूलने केलं. कळसुली हायस्कूलच्या शैक्षणिक प्रगतीची सुरुवात जी झाली, मूळ किंवा शिक्षण संघाची जी सुरुवात झाली आणि त्याची सुरुवात जी झाली त्याच्यावर ही डॉक्युमेंटरी बनवली जाते. त्याबद्दल तुमचं खरं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे, कारण हा इतिहास खूप दबलेला आहे. आत्ता दिसतंय, सगळी इमारत दिसते, सगळं दिसते, शैक्षणिक प्रगती दिसते, पण त्याच्या मुळात जे काय आहे ते तुम्ही लोकांसमोर आणताय. गावातले हे नवीन पिढी आहे त्यांच्यासमोर हे सगळं मांडण्याचं काम तुम्ही करताय, त्यामुळे तुमचं खास अभिनंदन. पुढच्या पिढीने हे शैक्षणिक कार्य जे आहे ते असंच सतत चालू ठेवावं, दिवसेदिवस त्यामध्ये प्रगती घडवून आणावी आणि कळसुलीमध्ये उच्च शिक्षण, व्यवसाय शिक्षण कसं सुरू होईल या दृष्टीनं नव्या पिढीनं प्रयत्न करावेत. आणि डॉक्टर दळवी आणि जतू दळवी यांचं कार्य सार्थकी लावावं हीच अपेक्षा आहे. आमच्याकडे विविध प्रकारच्या खेळांसाठी चांगल्या सुविधा आहेत, जसे की कबड्डी, व्हॉलीबॉल, खो खो, बॅडमिंटन, तलवारबाजी, कॅरम, बुद्धिबळ इत्यादी. त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये योगासनांचेही मार्गदर्शन केलं जातं. आमच्या शाळेतील विद्यार्थी जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरावर उत्तम कामगिरी करून आमच्या शाळेचं नाव त्यांनी उंचावलेलं आहे. यावर्षी तलवारबाजीमध्ये कुमार तन्मय रामचंद्र खरात या विद्यार्थ्याने विभागीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. कुमार अश्मित शैलेश मुळीक या विद्यार्थ्याने धनुर्विद्या खेळ प्रकारामध्ये विभाग स्तरावर 5वा क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांच्या प्रवासात शिक्षक, पालक, संस्था यांचं मोठं योगदान आहे. डॉक्टर लक्ष देत होते म्हणून शाळा चालली. शाळेचा कसलाही प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर सांगतील ते उत्तर, आणि कोणताही प्रॉब्लेम ते पडू देत नसत. त्याने सांभाळली. आणि मुंबईची जे होते लोक, काय नाव त्यांचं मला, जतू दळवी, ते लक्ष त्यांचं बरं होतं, शाळेवर लक्ष बरं होतं. मलासुद्धा ते मानायचे. ते मी तिथं गेलो तर मला खूप त्यांचं कौतुक वाटायचं त्यांना. जतू दळवी बरोबर आहे. ते पण एकमतानं सगळे होते. शाळेच्या बाबतीत मतभिन्नता कोणाचीही नाही. हेडमास्टर झाल्यावर माझा पगार 260 रुपये झाला होता. मी तेवढाच घेत होते, कधीही जादा घेतला नाही. त्यावेळेचे जे दानशूर लोक होते त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपलं दानत्व दाखवून, मग ते श्रमाने असेल किंवा पैशाने असेल, त्यावेळी तर पैसा खूप कमीच होता, परंतु त्यांनी त्यावेळी वेगवेगळे जे धान्य होतं हे धान्य एकत्र करून जमा करून एक एक पैसा जमा करून ही आमची प्रशाला ज्या हा जो जुनी इमारत दिसते, परंतु ही जुनी इमारत नसून एक हा वटवृक्ष आहे. वटवृक्ष खूप म्हातारा झालेला असतो.
परंतु तो 1000 वर्ष जगतो. त्याचं 1000 वर्ष जगण्याचं कारण हेच असतं की तो जो वरती जेवढा वाढतो तेवढं खाली वाढलेलं असतं आणि त्याची मुळं खोल गेलेली असतात. आमच्या पण एक कौशल्य शिक्षण संघ मुंबईची कौशल्य निशुल्क कौशल्य आहे, तो सुद्धा हा वटवृक्ष आहे. हा वटवृक्ष 1000 वर्ष जगणार आहे, तो बहरणार आहे. कारण त्यांची जी मुहूर्त मोड आहे किंवा ज्यांनी जोपासलेलं आहे, ज्यांनी ही रुजवलेलं आहे, त्यांनी त्यावेळी हे श्रम केलेले आहेत. परंतु 2 गोष्टी आहेत, जो झाड लावणारा असतो तेवढाच त्याला जोपासणारा पण महत्त्वाचा. आता पण जो आमचा कौशल्य शिक्षण संघ मुंबई असेल, इथले सगळे जे व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात हातभार लावून ह्या प्रशिक्षणासारखंच आमची नवीन इमारत पुढे पण नेण्याचे प्रयत्न करत आहेत. आमच्या गावातील प्रत्येक नागरिक जो आहे तो यांना त्या कारणाने या आमच्या प्रशिक्षणासाठी सहकार्य करत आहे. त्यावेळेचे शिक्षक हे वेगवेगळ्या प्रकारे ज्ञानवंत होते. आता पण शिक्षक आता जे नवीन तंत्रज्ञान, या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन आणि त्यांना भविष्यात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमचे विद्यार्थी आहेत ते चमकत असतील, मग ते क्रीडा असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत आमचे विद्यार्थी गेले आहेत. हेच आम्हाला कौतुक आहे. जेमतेम 7वी झाल्यानंतर 7वीपासून पुढच्या शिक्षणासाठी बाहेरगावी कुठेतरी जावं लागत होतं. एवढी बेकार परिस्थिती होती. आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांनी प्रत्येक वाईज सर्वांनी स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळून सदर हायस्कूलची रचना करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मोलाचं म्हणजे डॉक्टर दळवी यांचं मोठं मोलाचा त्याच्यामध्ये सहभाग मिळून आला. त्याच्या जेतू दळवी हे त्यावेळी त्यांनीसुद्धा आपल्या अगदी पूर्ण आपल्या ह्याचं आयुष्यातलं योगदान दिलं आणि गावातील सर्व लोकांनी आंग मेहनतीने प्रथमतः सुरुवात करून कोणी दगड, कोणी माती, कोणी वासे, कोणी झाडं अशी देऊन सुरुवात केली. आणि सुरुवात करतेवेळी लोकांना खरोखरच असं वाटलं की आपण 8वी 7वीच्या पुढे शिकणारच नाही, कधी शिक्षण मिळणारच नाही अशी जी शंका होती ती शंका निवारण होण्यासाठी जेतू दळवी यांचं सिंहाचा वाटा आहे. आणि ह्या डॉक्टर दळवी यांचं आहे. यांच्या माध्यमातून आणि गावातल्या कष्टकरी सर्व लोकांनी शिक्षण प्रेमीने शिक्षणाचं महत्त्व काय हे समजून घेऊन त्यावेळेला मेहनत घेऊन हे कौशल्य हायस्कूलची रचना केली. आणि त्या शाळेमध्ये आम्ही बरेचसे विद्यार्थी स्वतः शिकून मोठमोठे ऑफिसर, कोण रेंजर झाला, कोण सब इन्स्पेक्टर झाला, काही जण बँकेमध्ये बँक मॅनेजर झाले, डॉक्टर झाले, अशा तऱ्हेने तिथे शिक्षण घेतलं. कळसुली हर्डी ते हायस्कूल हे अंतर जो 5 किलोमीटर अंतर होतं. त्यावेळी वाहनाचीही तशी सोय नव्हती आणि रस्ताही अतिशय खडबडीत असा होता. त्याच्यामुळे आम्ही रानावनातून दगडधोंड्यातून पायी चालत 5 किलोमीटर सकाळी जाणे आणि 5 किलोमीटर येणे हा 10 किलोमीटरचा प्रवास करून त्यावेळी शिक्षण घेतलं. अभ्यासाची गती नव्हती, परंतु नंतर अभ्यासामध्ये मला चांगलं यश मिळू लागलं आणि ज्युनियर कॉलेज 12वी मध्ये मी प्रथम क्रमांकाने विद्यार्थ्यांमधून पास झालो. मी पोलीस खात्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो. ॲक्च्युली माझा धोरण हे प्राध्यापक होण्याकडे होतं. मला प्राध्यापक व्हायचं होतं, परंतु काही कारणामुळे मी होऊ शकलो नाही आणि पोलीस खात्यामध्ये 1991 साली भरती झालो आणि मी सप्टेंबर 2024 रोजी पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेलो आहे. आम्हाला ते शिक्षण घेता आणलं आणि त्याच्यामुळे या पोलीस खात्यात भरती होऊन मी अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेलो आहे. आमच्या कळसुली इंग्लिश हायस्कूलमध्ये 8 किलोमीटर दूर असलेल्या भडगाव गावावरून 7-8 मुलं आणि आम्ही आमच्या वाडीवरची 4-5 मुलं मिळून एकत्र शाळेमध्ये जायचो. त्यावेळी परिस्थिती शिक्षणाची नव्हती, पण पालकांना उत्सुकता होती की आमची मुलं शिकून मोठी व्हावीत, चांगल्या ठिकाणी नोकरी करावी. त्याप्रमाणे कळसुली हायस्कूलमध्ये आम्ही शिकत असताना
या कळसुली हायस्कूलचा कबड्डी संघ हा चांगला उत्कृष्ट तालुका लेवल जिल्हा पातळीवर पण आम्ही खेळलो आणि शाळेचं नाव उज्ज्वल त्यावेळी केलं. त्याचप्रमाणे जुनी SSC 75 साली आम्ही SSC होऊन मग मुंबईला पुढील शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी गेलो. कळसुली हायस्कूल गावात निर्माण झालं आणि कळसुली हायस्कूलमुळे आम्ही शिकलो आणि यापर्यंत पोचलो. कुऱ्हाड घेऊन तासणी घेऊन तर तासून तयार करायचा. आम्ही 4 सुतारांनी तर सगळा तयार केला लाकूड आणि कैच्या जोडून 2 खोली यांची इमारत पूर्ण केली पहिली. आणि मग दुसऱ्या वर्षी मधलो हॉल घेतल्यानी तो हॉलचं काम बाबा डोंगऱ्यांनी अंगारात घेऊन सगळी जबाबदारी घेऊनच त्यांनी केल्यानी बाबा डोंगऱ्यांनी हॉलची मोठ्या. आणि असं म्हणता 5 वर्षात एका 5-6 वर्षा लागली हळूहळू काम करू आणि ते 5 वर्षानंतर इमारत पूर्ण झाली. ज्यावेळी शाळा तिकडे स्थापन करायची झाली त्यावेळी तिथं जागा घेतली. जागा घेतल्यानंतर तिथं इमारत उभी करण्यासाठी 3 प्रमुख शिक्षक त्यावेळी होते. त्यांच्याबरोबर SK सावंत माझे वडील, नंतर बाबा डोंगरे आणि बापू कुलकर्णी हे डॉक्टरांच्या समेत सतत काम करत होते. आणि ते त्यावेळी फंड गोळा करण्यासाठी त्यांनी भातही गोळा केलं. भात गोळा करून त्या भाताच्या पैशातून तिथं निधी उभा केला. लोकांकडनं लाकडं घेतली इमारतीसाठी लागणारी आणि प्रत्यक्ष काही लोकांनी श्रमदान केलं पावा खाण्यासाठी आणि नंतर ती इमारत उभी केली. कळसुली गवसवाडा शाळा जी सुरुवातीला चालू झाली होती ती शाळा अधिक दळवीवाडी शाळा ही दोन्ही एकत्र विलीन करून 1 नंबर शाळा चालू करण्यात आली. त्यानंतर दिंडवणेवाडी येथे शाळा चालू करण्यात आली. त्यानंतर मग भोगनाथवाडी आणि जे आता गवसवाडीमध्ये शाळा आहे ती त्यानंतर 4 नंबर चालू करण्यात आले असं आम्हाला वडील नेहमी सांगत होते. मुंबई मंडळ होतं शिक्षण संघ मुंबई. ते वर्गणी गोळा करायचे, लोकांना प्रोत्साहन स्वरूप करायचं. मंडळ रजिस्टर होतं. तो अध्यक्ष होते. सेक्रेटरी म्हणून सुद्धा काम केल्याने त्या ग्रस्ताची मेहनत पुष्कळ हायस्कूलसाठी पुष्कळ जेथून पुष्कळ केलं. त्यांच्या मंडळाचे लोक बरोबरच होते. जेथूनच मंडळात जेथूनच केल्या तेव्हाची जी कमिटी होती ती त्या ह्याच्यातली त्यांच्या सोबत होते. आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढिले आणि एका बीजापोटी कोटी कोटी सुमन कळे. तर प्रेक्षक हो, असा आहे शतक महोत्सवी वर्षाकडे झेपावणारा कळसुली शिक्षण संघ मुंबई संचालित कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स कळसुलीचा फांदी ते पारंबी प्रवास. राष्ट्रीय क्रीडा पत्रकार आणि कळसुलीचे सुपुत्र रणजित दळवी मुंबई यांनी केले आहे. यासाठी संदर्भ सुवर्ण महोत्सव व स्मरणिका 14 मार्च 1979 कळसुली शिक्षण संघ मुंबई. हिरक महोत्सव स्मरणिका प्रकाश दळवी. सुवर्ण महोत्सव स्मरणिका राजा दळवी. क्रिएटिव्ह हेड कोकण नाव कणकवली. विजय शेट्टी. संयोजक फांदी ते पारांबी.